हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? एकदम बढिया. बर, आज 24 जूनला ड्रग इन्स्पेक्टरचं जे पोस्ट आहे ग्रुप बी ची, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची गॅझेटेड पोस्ट आहे. त्याच्या मुलाखतीचं शेड्यूल जाहीर झालंय. जुनं शेड्यूल जे होतं 1 जुलै ते 17 जुलै होतं. मुंबई सीबीडी बेलापूरला त्या ठिकाणी मुलाखती होणं अपेक्षित आहे. शेड्यूल बदललंय. 1 जुलै पासून तर 22 जुलै पर्यंत ह्या मुलाखती होतील. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर याच्याशी संदर्भामध्ये विद्यार्थीनिहाय तारखा या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थीनिहाय यादी जाहीर झालेली आहे. याची मुलांनी लक्षात घ्यावं. मागच्या ज्या 2 जाहिराती आहेत, मागच्या 2 जाहिरातीमध्ये ड्रग इन्स्पेक्टरला आणि संबंधित असिस्टंट कमिशनर लेवलची जी पोस्ट आहेत, त्याला जे मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले गेले होते, त्या प्रश्नांचा सरासरी दर्जा आणि दिशा बघता काही महत्त्वाचे एरिया आपण तयार करून ठेवणं गरजेचं आहे. कुठले-कुठले? जसं महत्त्वाचं कायदे असतात. प्रत्येक त्या डिपार्टमेंटचे कायदे, ड्रग डिपार्टमेंटचे कायदे आहेत आणि ड्रग डिपार्टमेंटला कंट्रोल करणाऱ्या ज्या ऑथॉरिटी आहेत, रेग्युलेटरी बॉडी, त्यावर प्रश्न विचारले जातील. त्यामुळे ही सेंट्रल लेवलची सेंट्रल ड्रग स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे, CDSCO जिला म्हटलं जातं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन नावाची जी महत्त्वाची संस्था आहे. त्याचबरोबर 1940चा ड्रग कॉस्मेटिक ऍक्ट आहे आणि 45चा ड्रग्स रूल्स ऍक्ट आहे. हे काही महत्त्वाचे कायदे. त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टरचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत, त्याची इन्स्पेक्शनची प्रोसिजर कशी असते आणि सॅम्पल कलेक्शन जे असतं ते कसं चालत असतं, यावर प्रश्न विचारले जातील ही संभावना आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा एरिया आहे तो म्हणजे फूड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर क्वालिटी कंट्रोल या संदर्भात प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस आणि गुड डिस्ट्रीब्युशन प्रॅक्टिसेस यावरही प्रश्न तुम्हाला विचारले जातील ही संभावना आहे. त्याचबरोबर क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल, त्याचबरोबर प्रोसेस व्हॅलिडेशन असेल, इक्विपमेंट व्हॅलिडेशन असेल, हे व्हॅलिडेशनचे सगळे जे प्रकार आहेत, वैधतेचे सगळे प्रकार आहेत, ते आपल्याला चांगले करून ठेवावे लागतात. त्याचबरोबर एखाद्या ड्रगला बनवताना एखादी कंपनी जर निकष पाळत नसेल तर ती पूर्णच्या पूर्ण बॅच फेल केली जाते. तर शासन कशा प्रकारे तिला फेल करतं. त्याचनंतर बाजारातून ते औषधं कसे परत बनवले जातात, रिकॉल प्रोसिजर ज्याला म्हणतो. त्यानंतर जे अडल्टरेटेड म्हणजे भेसळ किंवा वाईट ड्रग्स असतात, क्युरियस ड्रग्स असतील, मिसब्रँडेड ड्रग्स असतील, अडल्टरेटेड ड्रग्स असतील किंवा नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी ड्रग्स असतील, यावर सुद्धा तुम्हाला तयार करून ठेवणं गरजेचं आहे. कारण FDA सध्याचे डायरेक्टर जे आहेत तुकाराम मुंडे साहेब, त्यांच्या ज्या ड्रगला धरून कारवाया चाललेल्या आहेत, त्याला बघता हे सगळे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर फार्मसी झालेलं असतं तर फार्मसी संदर्भात फार्मॅकॉलॉजीचे आणि फार्मसीचे जे बेसिक विषय आहेत, जे फायनल इयरला विषय असतात, त्या फायनल इयरच्या विषयाशी संबंधित बेसिक संकल्पना आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. जसं डोसेज फॉर्म असेल, अँटीबायोटिक आहे, त्याच्यानंतर अँटीबायोटिकला तयार होणारा रेझिस्टन्स काय असतो, सेकंड लाईन ड्रग्स काय असतात, त्याचबरोबर व्हॅक्सिन्स कशा तयार केल्या जातात, आधार पुनावाला किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे व्हॅक्सिन तयार केल्या जातात, कोविडच्या काळात कुठल्या कुठल्या व्हॅक्सिन्स तयार झाल्या होत्या, शेड्यूल H आहे, H1 ड्रग्स आहेत, त्याचबरोबर जेनेरिक आणि ब्रँडेड ड्रग्स असतात, हे अत्यंत स्वस्त आणि महागडे ड्रग्स, याच्यामध्ये काय बेसिक फरक आहे. त्याचबरोबर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन काय असते आणि फार्माकोव्हिजिलन्स काय असतं, यावरही तुम्हाला प्रश्न विचारणं संभव आहे. सध्या करंट अफेअरला धरून जर काही एरिया बघायचे झाले तर सध्या बनावट औषध हा एक फार महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. म्हणजे मार्केटमध्ये जर पाहिलं आज मोठ्या प्रमाणामध्ये अडल्टरेटेड ड्रग किंवा एक्सपायरी डेट गेलेले ड्रग किंवा रॉ मटेरियल खराब दर्जाचं वापरून तयार केलेले ड्रग्स हा मोठा प्रकार आपल्या देशात सुरू आहे. आणि मग त्याचबरोबर ऑनलाईन औषध विक्री विदाऊट प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरनं प्रिस्क्रिप्शन न देता ड्रग्स विकणं असेल, त्याचबरोबर मेडिकल डिव्हाइसेस रेग्युलेशन असेल, ई फार्मसी असेल आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित मुद्दे असतील, त्याला धरून तुम्हाला प्रश्न विचारले जातील मित्रांनो. तर या संदर्भात आपण आणखी एक एरिया पर्सनॅलिटी इथिक्स आणि सिच्युएशनल क्वेश्चनचा सुद्धा एक एरिया तुम्हाला असणं शक्य आहे. म्हणजे जसं मेडिकल दुकानामध्ये नियमभंग आढळला किंवा मेडिकलच्या दुकानावर मेडिकल चालवतोय त्याच्याकडे लायसन्सच नाहीये, अशा वेळेस तुम्ही त्याला कसं हाताळाल. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं, एखाद्या मोठ्या व्यक्तीचं जर ते मेडिकल स्टोअर असेल तर त्याच्या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे केस हाताळाल. त्याचबरोबर तुम्हाला जर तिथं काही माल प्रॅक्टिसेस आढळल्या
तर तुम्हाला जर लाच मिळण्याची संधी आहे, ऑफर मिळते आहे, तर तुम्ही त्याला कसं हँडल करणार? अशा प्रकारचे जे सिच्युएशनल क्वेश्चन्स आणि तुमचं इथिक्स तपासणारे प्रश्न आहे तुम्हाला विचारले जाऊ शकतील. याचबरोबर जनतेचं आरोग्य आणि उद्योग यामध्ये समतोल कसा साधायचा? कारण बऱ्याचदा इंडस्ट्रीमध्ये जे ड्रग बनवले जातात, प्रॉफिट समोर ठेवून बनवले जातात आणि त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर धोका येतो. दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करायच्या? यांचाही प्रॉफिट मेंटेन झाला पाहिजे आणि जनतेचं आरोग्य मेंटेन झालं पाहिजे. बॅलन्स कसं करायचं? हे सगळे प्रश्न विचारले जातात. आपल्या संस्थेमध्ये, रिलायबल संस्थेमध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या मुलाखती सुरू आहेत. त्या ठिकाणी खाली तुम्हाला WhatsAppच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. मी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीसाठी निश्चितपणे आपल्या संस्थेशी संपर्क करू शकता. यासाठी WhatsAppच्या ग्रुप जो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय, तो जॉइन करा. विश यू ऑल दी बेस्ट. लव्ह यू सो मच.